रक्षाबंधन भाऊ बहिणीच्या प्रेमाचा पवित्र सण. रक्षाबंधनाच्या पवित्र धाग्यात दडलेलं आहे भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचं रहस्य. चला जाणून घेऊया या सणाचं महत्त्व, इतिहास आणि आपली नाती अधिक घट्ट करणारी ही परंपरा. रक्षाबंधन प्रेम, विश्वास आणि संरक्षणाचा धागा. भारताच्या विविध रंगी संस्कृतीत अनेक सण उत्साहात साजरे केले जातात. त्यापैकीच एक महत्त्वाचा आणि भावनिक सण म्हणजे रक्षाबंधन. श्रावण पौर्णिमेला साजरा होणारा हा सण भाऊ बहिणीच्या पवित्र आणि अतूट नात्याचं प्रतीक आहे. राखीच्या एका नाजूक धाग्यातून बंधुत्वाचं आणि प्रेमाचं एक मजबूत बंधन गुंफलं जातं, जे केवळ संरक्षणच नाही तर एकमेकांबद्दलचा आदर आणि विश्वासही दर्शवतं. रक्षाबंधनाचा इतिहास. रक्षाबंधनाच्या इतिहासात अनेक कथा आणि परंपरा दडलेल्या आहेत. पौराणिक कथेनुसार एकदा इंद्रावर संकट आले असताना इंद्राणीने त्यांना राखी बांधून संरक्षण दिले होते. तसेच द्रौपदीने श्रीकृष्णाच्या बोटाला दुखापत झाल्यावर आपल्या साडीचा पदर फाडून बांधला होता आणि तेव्हापासून श्रीकृष्ण द्रौपदीला बहीण मानून तिचे रक्षण करत आले. मध्ययुगीन काळात चित्तोडच्या राणी कर्णावतीने मुघल बादशाह हुमायूँकडे राखी पाठवून मदतीची याचना केली होती, जो संरक्षणाच्या प्रतिकात्मक महत्त्वाची साक्ष देतो. या कथा रक्षाबंधनाच्या मूलतत्वाला अधोरेखित करतात. संकट काळात मदतीचा हात देणं आणि एकमेकांचं रक्षण करणं. रक्षाबंधनाचे महत्त्व. आजही रक्षाबंधनाचा सण तेवढ्याच उत्साहात साजरा होतो. बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते, त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना करते, तर भाऊ बहिणीच्या रक्षणाचं वचन देतो. हे केवळ रक्ताचं नातं नाही, तर विश्वास, प्रेम आणि जबाबदारीचं नातं आहे. या दिवशी भाऊ बहिणी एकत्र येतात, जुन्या आठवणींना उजाळा देतात आणि आपलं नातं अधिक दृढ करतात. हा सण केवळ एका धाग्याचा नाही, तर कुटुंब, संस्कृती आणि मानवी मूल्यांचा आदर करण्याचा आहे. भाऊ बहिणीचे नाते. एक अनमोल भेट. भाऊ बहिणीचे नाते हे जगातील सर्वात सुंदर आणि पवित्र नात्यांपैकी एक आहे. त्यांच्यात भांडणे होतात, चिडवाचिडवी होते, पण तेवढेच प्रेमही असते. प्रत्येक सुखदुःखात ते एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात. बहीण भावाची पहिली मैत्रीण असते, तर भाऊ तिचा पहिला रक्षक. रक्षाबंधन हा सण या नात्याची आठवण करून देतो आणि ते अधिक घट्ट करतो. दूर असले तरी या दिवशी एकमेकांची आठवण येते आणि भेटीची ओढ लागते.